तर नमस्कार मित्रांनो नवरात्रीचा आज चौथा दिवस आहे आणि साऊ पिकूच्या मम्मीची तयारी झालेली परत आज दांडिया खेळण्यासाठी। आज कोणता कलर आहे? येल्लो कलर आहे। इकडे साऊने येल्लो कलर घातलेला आहे, पिकूने पण जरा येल्लो टाईपच आहे, पण पिकूने इथे हे डोक्यावरती मेकअप वगैरे केलेला आहे आणि छान दिसतोय। इकडे पिकूच्या मम्मीची पण तयारी झालेली आहे। आज ही कोणती स्टाईल आहे आजची? आपली मराठमोळी स्टाईल आहे का? बरं ठीक आहे। तर जायचं का मग? रेडी का मग? हा आम्ही पोहोचलो त्यावेळेस आरती चालूच होती। तर आरती चालूच आहे आणि जस्ट आम्ही पोहोचलोय। हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण कृष्ण। आरती संपताच काही प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाले। नवदुर्गा मित्र मंडळातर्फे यांचं हार्दिक स्वागत। प्रमुख पाहुण्यांचा श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आला। मंडळाच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे। नक्कीच हे छोटंसं गाव, तालुक्याच्या कोपऱ्यात असलेलं छोटंसं गाव नक्कीच, पण एवढा मोठा उत्सव या ठिकाणी आज या नवदुर्गा मित्रमंडळ इकडे लगेचच पिकू आणि पिकूच्या फ्रेंडची दांडिया चालू झाल्या। नेहमीप्रमाणे साऊचं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं, तिला अशा गोष्टींमध्येच आनंद भेटतो। तेवढ्यात पिकूने काहीतरी केलं आणि पिकूची मम्मा पिकूला पकडण्यासाठी तिच्या पाठीमागे पळत होती। इकडे लहान मुलांचं संपूर्ण ग्राउंडवरती डिझाईन काढण्याचं काम चालू होतं। त्यातही एक वेगळाच आनंद असतो, असा पण आनंद घेता आला पाहिजे। मग साऊने मस्त पूजा केली, टिक्का लावला का, पाया पडला का? मग लगेचच महिला वर्गाचा दांडिया खेळायला सुरुवात झाली।
नवदुर्गा मित्रमंडळातर्फे सर्व गोष्टींची काळजी घेण्यात येते. पिण्यासाठी पाणी अवेलेबल केलं जातं. छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली जाते जेणेकरून कुणालाही कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. मित्रांनो, आनंद घेण्यासाठी वयाची अट नसते. नवदुर्गा मित्रमंडळातर्फे हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये तरुण, वयस्कर, लहान मुलं सर्वच जण आनंद घेत आहे. इकडे साऊ आणि पिकू यांचे प्रिन्सिपल सर त्यांना काहीतरी सांगत होते. पिकू आणि तिच्या फ्रेंडची फुगडी चाललेली होती. आज दांडियामध्ये आपल्या भावांनी सुद्धा सहभाग घेतलेला होता. सर्वात जास्त मजा येते ते या लहान मुलांचा गरबा आणि दांडिया बघण्यामध्ये, कारण की यांचा आनंद आणि उत्साह एक वेगळाच असतो.
मग नंतर साऊ आणि मी सुद्धा दांडिया खेळलो. साऊने दांडिया कसे खेळायचं मला शिकवलं. दांडिया खेळून झाल्यानंतर लगेचच गरबा खेळण्यासाठी सुरुवात झाली. गरबा खेळण्यामध्ये साऊ पण काही कमी नाहीये. साऊचा गरबा बघा. गरबा खेळून झाल्यानंतर लगेचच फ्रीस्टाईलला सुरुवात झाली. त्यामध्ये पण महिला वर्ग काही कमी नाहीये. त्याच उत्साहाने सर्वजण डान्स करत होत्या. साऊ आणि पिकूला आयोजकांकडून काही बक्षीस भेटलं. आयोजकांनी पण नाचण्याचा आनंद घेतला. नंतर सर्व महिलांसोबत एक ग्रुप फोटो काढण्यात आला. गरबा आणि दांडिया खेळून सुद्धा एकाही महिलेचा उत्साह आणि एनर्जी कमी झालेली नव्हती. ती म्हणजे कशी हे बघा.